चला, तुमचाही डबा जर खराब झालेला असेल मेकअपचा तर माझ्यासोबत तुम्हीही व्हिडिओ बघता बघता डबा रचून घ्या. कोणता डबा बोलते मी तुम्हाला समजलंच असेल, कारण की आता चालूशी लग्नसराई. लग्नसराईमध्ये आपला सगळा मेकअप वस्तू जाते अस्तव्यस्त. मग ते अस्तव्यस्त झालेला डबा मी पण घेतला रचायला. दुकान वगैरे सगळं क्लीन करून झालं तर सकाळची मॉर्निंगची सगळी रुटीन क्लीन झाली होती माझी. रुटीन झाल्यानंतर म्हटलं चला खाली दिमाग शैतान को होता इसलिए कुछ तो काम लेते. मस्तपैकी काम घेतलं हातात. मस्तपैकी मी माझा डब्बा मेकअपचा सेट करून घेतला. त्यानंतर तो ठेवून दिला. नंतर बेत झाला. अरे खानदेशकर शेत आम्ही डाळबट्टीनं बेतजवळ बी होईना तेव्हा आम्ही लगेच तत्पर बनवतच. डाळ शिजत टाकी, इकडे लगेच गव्हाचं पीठ घेतलं, अजवाईन, रवा, बेसन पीठ, वरून तूप टाकून म्हणजे तुपाचं मोहन टाकून कडक अशी थोडीशी निंबरच कणिक ठेवावं लागते बट्टींची बाय द वे. त्याच कुकरमध्ये मस्तपैकी पाणी ठेवलं, वरून गाळणीला तूप लावलं, मस्त गोल गोल साईडच्या बट्ट्या बनवून घेतल्या, त्याला शेप देऊन टाकला. त्यानंतर मस्त ते बट्ट्या शिजतच होत्या तेवढ्यामध्ये इकडं जिरं, लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो सगळं टाकून डाळ अशी मस्त चमचमीत मसालेदार डाळ बनवली. नंतर बट्ट्या काढून घेतल्या, शिजलेल्या बट्ट्या काढून घेतल्या, कट करून घेतला, मस्त तळून घेतल्या आणि एवढ्या क्रंची झाला तर काय सांगू. म्हटलं पोटोबा तर होतच आहे, तोपर्यंत विठोबा करून घेऊ. मस्त की पूजा केली. असा गेला आमचा दिवस. चला.